अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत गावात केलेलं आहे ते आतापर्यंत कुठल्याही नेत्याने केलेलं नाही. अशा पद्धतीने काम त्यांनी कळेगावामध्ये केलेलं आहे. इथली शाळा बी चर्चेत आहे म्हणतात, कळ्यातली जिल्ह्यात 1 नंबर आले म्हणतात. बरोबर आहे. शाळेचं काम पण त्याने भागात 1 नंबर केलेलं आहे. बऱ्यापैकी कळ्यामध्ये रस्त्याचं काम असेल किंवा लाईटीचं काम असेल अतिशय चांगलं काम केलेलं आहे. हे नागरिक एकंदरीत त्यांना संधी देतील. देणार 100% देणार. भागातनं आणि कळेगावामध्ये त्यासने चान्स जोरात आहे. एकंदरीत आमदारांचा जर विचार करायचा झाला, धनुष्यबाणाचा विचार करायचा झाला, हां. नरकेंचा, म्हणजे त्यांचा जसा जनसंपर्क आहे किंवा काय आहे तसाच ह्यो पॅटर्न वाटतोय काय? हां, तसंच वाटते. केंद्रात सत्ता भाजप शिवसेना, तसंच महाराष्ट्रात भाजप शिंदे गट आणि खाली सुद्धा तेच होते. कारण का जे केंद्रात आणि महाराष्ट्रात जे विध असते ते सुद्धा खाली गाव लेवलनं विध असते आणि त्या माध्यमातून वरनं कामं खालीपर्यंत येतात आपल्या गावापर्यंत म्हणा किंवा गाववाडी वस्तीपर्यंत. म्हणजे थोडक्यात निधीचा विचार करायचा झाला तर ते सुद्धा फायद्याचं ठरणार आहे म्हणा. अतिशय फायद्याचं काम आहे ते. अतिशय फायद्याचं काम आहे. कळे गावामध्ये थोडक्यात सुभाष पाटलांनी परवाच विषय सगळ्या गावामध्ये बोलवून त्यांनी सांगितलेलं होतं बऱ्यापैकी कळे म्हणजे मिनी सिटी बनवणार हां. आणि भागातला विकास सगळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्यवस्थित करणार, चांगला करणार. मी तुम्हाला विश्वास आहे. अतिशय मला एक 100%. सांगा, आता तुमच्या आसपास जे भागातले वातावरण आहे काय म्हणते ते वातावरण? नाही, भागात सुद्धा तेच सुभाष पाटीलच म्हणतात. सुभाष सर्जेराव पाटील त्यांचं जे भागात म्हणा त्यांचा बरेच म्हणजे दूध डेअरीच्या माध्यमातून असेल, बाकीच्या धरण सोसायटीच्या माध्यमातून असेल, त्यांचा नेटवर्क आहे चांगला. भागात व्यवस्थित त्यांनी कामं बऱ्यापैकी त्यांच्या वडिलांनी केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्या विश्वासावरती आता सीडी येणे शक्य म्हणजे थोडक्यात माणसं कामं बघतात आणि त्याच्यावर संधी देतात. हा कामं बघूनच करणार हो. हां. कुठली पण जनता जी असेल ती त्या हां. नेत्याची कामं बघूनच त्याच्यावर विश्वास टाकत असतात. आणि सुभाष पाटलांचं ते कामाचं बघूनच त्यांना संधी देणार हा असं. हा हा 100% बरोबर आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.